हा तर म्हणते ही आम्ही मॅगी अशीच नाही बनवतो, ही आम्ही मॅगी बनवतो असो हिरव्यागार वातावरणात चुलीर. ही बघ होय, हे आता मी पहिलं चुलीचं सेटअप लायते पहिलं मस्त घाला फूक माराने घाल हात भाजून काढतलं. खतरनाक टेस्ट सगळा परफेक्ट लागला. फक्त आपल्या अजून शिजावी मग आपली मॅगी रेडी झाली. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणते नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. तर म्हणते आजचा ब्लॉग सुरू होता बरोबर 11:30 वाजता. हां तर म्हणते आता वाजले असं 11:30. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघल्यात काय मस्तपैकी आम्ही मोठमाट कड्यावर गेलो आणि सँडविच बनवला. तर म्हणजे आज पण एक मी रेसिपी बनवलेली असं, कारण मला आता खूप भूक लागली आहे. आणि आईक सांगले मी की आज मस्तपैकी आम्ही एक झणझणीत रेसिपी बनवूया, ती म्हणजे आपली व्हेजिटेबल मॅगी. ही बघा तुम्हाला दाखवते. मॅगी हाडलेली आहे बाजारातून जाऊन, 2 पाकिटे असत. एक पाकिट 15 रुपये अशी 2 आणले बघा. आमका दोघांका काय पुरतली, कारण आणि भाव गेलो लग्नाक, त्या मित्राच्या बहिणीचं लग्न असो तो नाही असं. हां तर म्हणते ही आम्ही मॅगी अशीच नाही बनवतो, ही आम्ही मॅगी बनवतो असो हिरव्यागार वातावरणात चुलीर. ही बघ होय, हे आता मी पहिलं चुलीचं सेटअप लायते पहिलं मस्तपैकी आपण चूल घालूया. आई पण येतली आणि वातावरण बघा काय सुटली, हवा मस्त वाटतं. आणि आज बनवूया व्हेजिटेबल, म्हणजे सगळे व्हेजिटेबल जितके असतात घरात ते सगळे घालतले आणि मॅगी बनवूया. चला हे बघा असं वातावरण आहे सगळीकडे, वारं सुटला मस्त. तर म्हणजे चूल आमची असा घरात, पण आम्ही त्याच्यावर नाही बनवतो, आम्ही बाहेर बनवतो. कारण माका असं नेचरमध्ये करू खूप आवडतं. जसं की तुम्ही काल बघल्यात कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही मस्तपैकी कड्यावर गेलो. सो हे बघा आमच्याकडे फुटका असतं ती जुनी, तर हे घेतलं आहे मी आणि थर्डी सेटअप लावलेलं आहे. चला पहिली फुटका पहिली सुट्टी करून द्यायचं, म्हणजे काढतं आहे का मोकळी करतं आहे. आणि मस्तपैकी सेटअप लागा आम्ही चिऱ्यांचं, म्हणजे एक ह्या बनवूया चूल. आणि म्हणजे थेसर नंतर ना मी एक कायमची चूल बनवतले, म्हणजे अशी एक माती वगैरे करून जशी की जुन्या घरात होती तशी. मग ती आमका डेली ब्लॉगसाठी शूटसाठी आणि रेसिपीसाठी गावात राहतील. कारण आम्हाला असं पुढे खूप वेगवेगळ्या टाईपची रेसिपी बनवायची असतात, तुमच्यापर्यंत पोहोचवायची असतात. छोटीशी म्हणजे लाकडं असते बघा बाहेर, ती वारो पण तुमका खूप लागत असतो, कारण वारो जाम लागतं बघा, जाम हवा सुटली आहे. त्या लागान आवाज बसत असतो, तरी पण प्लीज सांभाळून घ्या. आणि हे बघा हे लाकडा घेऊया, आग घालू गावतली. त्याच्यात जात कारण मॅगी शिजा का खूप वेळ लागणार नाही. चल जाम जड वजन उकलीची सवय नाही आमका, तर म्हणजे तो गुंडो खूप जड हा, तरी मी हाडतलं. बघा दुसरं 2 गुंडे मी थेले मंडळी योग रवला. तो कारण म्हाका शॉर्ट व्हिडिओसाठी मग एक क्लिप होऊया, त्या कारण मी ऐक बोललेले असं शूट करू. ती बघा इली मग आज तू चुलीवरची मॅगी बनवतलं. हां तू चालते तो गुंडो माका नाही उकला, तो मी आधी उकलले, आता नाही माका जमायची. आधी म्हणजे केव्हा 30 वर्षाचा असतात. अमिताभ बच्चन 85 वर्षाचा असा नाही तो गुडे उकलना नाही, त्याच्यापेक्षा तो जास्त काम करता. त्यासाठी दुटलं नको होय ती आई आहे कॅमेरा धर. तर ही बघा म्हणजे शॉर्टकट जरा चूल रेडी केलं आहे. ही बघा अशी दिसता, जरा ॲडजस्ट केलं, कारण ते गुंडे जरा ओबड जमीन आणि गुंडे कमी जास्त असत. तर काय नाही, इतक्या भागात आपली चूल जातली. आता मेन विषय योगा की त्यापासून काहीतरी लाव आहे, कारण वारं सुटला आग लावायची नाही. पण माका बाहेरच बनवता, काय झालं तरी बाहेरच बनवतेलं काहीतरी लावूया त्या का. बघूया काहीतरी पत्र नाही तर काहीतरी फळी तरी असतली. टेबल भरण ते ह्या खेच्यात घेतले काय टेबल थै सर आता बघ नाही दाबो तडे. हां तर ठेवते. तर म्हणजे ही बघा आईन सगळे भाजी घेतली, काय काय सांगचं. गाजर, टमाटा, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मॅगी आणि काय तरी रावला फ्लावर हो. तर चला मंडळी जाऊया, ते सेटअप लावलं ते जाऊया. चल बघून या उडावशी. तर म्हणजे ही बघ आपली चुला आणि फायनली आई इलेली या घेऊन सगळा सामान. आणि म्हणजे तुमच्या कढाईत दाखवते, खयच्या कढाईत करतली ती.
मी स्टॉलवर एक ह्या वापरी कढाई वापरी चायनीजची, पण ती आता मी नाही वापरणार. जबरदस्त हा ती आता मला प्रत्येक रेसिपीन खावतली. ही बघा ह्याच्यात बनवलेली मी जबरदस्त दाखवायचे तुमका. हे बघा हे कसं ह्या दांडो हा म्हणजे लाकडी आणि अशी कढाई. तर ह्याच्यात काय टेन्शन पण नाही चुलीवर केला म्हणून, कारण ह्या काय थांबून मारूची काय गरज नाही. बघा आधीच ब्लॅक आहे त्रास. बघा ह्याच्यात रवतली पण व्यवस्थित. हां ही बघा मस्त परफेक्ट झाली, काय टेन्शन नाही, परफेक्ट बसली परफेक्ट. पहिल्यांदा काहीतरी मनासारखं झाला, परफेक्ट बसली. आई येईल टेबल घेऊन बघा असं वाटतं. बघा फ्लॉवर हा, कोथिंबीर, कांदो, टोमॅटो, ही फरसबी आणि गाजर. तर म्हणजे चुलीत आग घालूचं काम चालू आहे. ही बघा आई घालता आणि ह्याने आपलं सगळं सेटअप रेडी आहे. व्हेजिटेबल्स, मसालो आमचो, ह्या ऑइल फोडणी मारूक आणि चमचो. तर बघा मस्त वाटतं ना हाडे असा बाहेर. कढाई माझ्याकडे आहे बघा, अशी ठेल आहे ती. म्हणजे आई शॉर्टकट आग घालतं, डायरेक्ट चुलीतली इंगडी हाडून घातल्यान. आता ती डायरेक्ट आग घातली का पेटतली. वाऱ्याचा काय करतो वाऱ्याक तू का म्हणजे फळी लावूया म्हणा. पेटली आग पेटली बघा. तोपर्यंत आग टाकायचं, तोपर्यंत मी कटिंग करून घेतो. तुम्ही लहान असताना तुम्ही मॅगी बनवाय? मॅगी ना मॅगी तेव्हा मॅगीचं ह्यात नाही होतो तो. काय बनवत तुम्ही? ह्या गवल्याची खीर, पेज, भाकरी, चपाती, भाजी आहे, भाजी आहे, वालीची, मुळ्याची. आई काय सोपी माणूस, साधी माणूस नाही मंडळी. म्हणजे आई जेव्हा आपल्या घराकडे होती लग्नाच्या आधी, तेव्हा त्यांची शेती वगैरे होती खूप, आणि त्याच्यात आई कायच काम करी नाही. काम करी नाही ते भाऊ गिल्लय काय खूप सारा काम करी. शेतीचं सगळं काम मी करी, दूध सुद्धा धरी. तर मंडळी आपले सगळे व्हेजिटेबल मी कापून घेतले. कोथिंबीर, गाजर, फरसबी, फ्लावर, कांदो आणि टोमॅटो आणि मटर बघा आत्ता आणले, आईन करून ठेवलेले काल. चला आता फोडणी एक मस्तपैकी मारूया. असा हा मग इतकं तेल घातला आणि पसरून घ्यायचं. पेस्टी नको घालू, चल पेस्ट घातल्यावर बरं लागतं असं, पण आता नाही असं नाही. त्याच्यातच भाग आहे, सगळे व्हेजिटेबल बहुत एकदा तेल तापला. मी थोडासा दाबू तू ह्या करू आता. तर म्हणजे हे बघ आलं लसूण पेस्ट हाडले थोडीशी मी घालू, त्याच्यावर टेस्ट येऊची ना. तर आपले व्हेजिटेबल मस्त फ्राय होतात मंडळी. हे बघा होत आग तरी कर सगळं पण उकळायचा पाणी. बघा मंडळी कसलो कलर येईल. असे मंडळी जर डेली जर आपण व्हेजिटेबल खाले बॉईल करून, तर आपण खूप म्हणजे खूप हेल्दी राहू शकतो. तर मंडळी आपल्या आगीन पण स्पीड धरलो आहे बघा. आणि पाणी बघा कसं आता उकळा सुरू झाला. अर्धा मंडळी पाणी उकळून केव्हा घालतलं, अर्धा आला का घालतं लगेच घालतलं ना भाजी. तर मंडळी माझं प्लॅन ही जागा आहे ना, ही मस्त साफ करतलं हेडे. शेण वगैरे साडे येतलं, शेण वगैरे सारे येतलं आणि चूल घालतलं हे सरत ठेवतलं. डेली मग आपण चूल घालूची परत काढूची गरजच नाही. सर काय नाही आमची रेसिपी सुरू असतली असे. तुम्ही आमचे असेच ब्लॉग कंटिन्यू बघूच्यासाठी सबस्क्राईब करा आपणाक. आणि मंडळी शेण वगैरे सारायला जागा एकदम प्लेन आतली. आणि मंडळी मी एका नाव दिलेलं आहे मालवणी किचन म्हणान. हां तर मालवणी किचन त्या दिवशी ज्या दिवशी करतो त्या दिवशी आपण नाव द्यायचं मालवणी किचन. मग आपण घालता तर मंडळी आपली मॅगी झालेली आहे बघा. आईन जस्ट आत्ताच भाजको मसालो घातलो, आमचो घरातलो मालवणी मसालो. वाऱ्यात मंडळी चुलीकडे काम करणं सोपी गोष्ट नाही हा. बघा असं जाता डोळ्यात झूर जायचं असतं. तर मंडळी आग पेटणार नाही, वाट लागली आहे बघा. वाऱ्यामुळे वाटच लागली आहे सारखी शिकता मंडळी. बघा आपलं काम सुरू आहे जवळ. मग हे घाला फूक माराने घाल, हात भाजून काढतलं. खतरनाक टेस्ट काका परफेक्ट लागला. फक्त आपल्या अजून शिजावी मग आपली मॅगी रेडी झाली. तर म्हणजे फायनली आपली मॅगी रेडी झालेली असा तुमका दाखवते. ही बघा शिजली माई सगळा मंडळी पाणी आटला. आणि आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी जर कोणा होई असेल तर DM करा. एक प्लेट 120 रुपये होय मा.
चला म्हणजे काढी या मस्त प्लेटीत, कारण आधीच मला खूप भूक लागली आहे. काय दुपार सकाळपासून आधी काय खाऊन नाही, दुपार प्लेटीत काढी या. शे शे गरम खायते खायते. टेस्टिंग टाइम. तर म्हणजे तुमका सांगते जी टेस्ट कशी झाली ती आई जर कॅमेरो. खरी जबरदस्त म्हणजे मस्तच झाली हा. कोण कोण कमेंट करतो ह्याच्यात तोंडार बघा आता ह्यो काहीतरी एक वेगळा लागतं आता म्हणजे बरी झाली, पण म्हणजे खरीच बरी झाली. ही सगळी मॅगी मी एकटो खाऊ शकतोय. चला आता आईचं रिव्ह्यू घेऊया काय तो. या मी खातो. ओके माझे भाई आई व्हिडिओत बोलली पहिल्यांदा. अरे फेटायला ढोल वाजे. मस्त आली. खा तरी आधीच मस्त आली करू नको बाकीच्या बरी. ती खाऊची आधीच मस्त आली करतात. तू खा ती गी गळ्याकडून खालती उतराणी बघित मस्त आली करते ती. गळ्यापासून खालती उतरल्यावर मस्त आले ना. जिभेची चव सांगता. हा जीभ ती सांगता चव काय आता. बरी आली. मस्त. मॅगी मंडी खावचं काम चालू आहे बघा. आणि या सगळ्या सोमाट आता माका उठलो आहे आणि माका आता लगेच ऑइसवर करूक जाऊचं आणि येऊन परत माका परत कोबी पण कटिंग करूक जाऊचं. चला सगळा झाला तर सगळं आता मला सगळं उचलूया. आज काय असं पहिली खातोय असं की बसा. किले म्हणते रोजच्या जाग्यावर ऑइसवर करूक समोरच्या बंगल्यात. तर म्हणते ह्यो व्हिडिओ ना मी थंयसरच संपवू शकले असते, पण नाही संपवते कारण मी तुमका सवय केली आहे की माझ्या पुऱ्या दिवसाचा दाखवता नाही की एक 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 पार्ट. हा तर चला आता डायरेक्ट व्हॉइस ओव्हर करते घराकडे येते आणि म्हणजे डायरेक्ट आता आपण स्टॉलवर भेटूया. कारण मला आधीच खूप कामं असतात तर मला मध्ये शूट करूक नाही गावाचा, कारण मला शॉर्ट व्हिडिओ पण शूट करूची असतात मध्ये म्हणजे ना त्या काय लागत. दिलो म्हणते स्टॉलकडे. हे बघा आईन पकोडे सोडलेले असत. माझा काय म्हणते कोथिंबीर आणि कॅप्सिकम कापून झालेला, कोबी कापूचा आणि आज पण थोडा एक्स्ट्राच बनवले पिढ्या बघा तो भरून बनवलेलं आहे. ते थोडं सोडले असत कारण म्हणजे आज असा गुरुवार आणि आज एक्स्ट्रा खाणारे असतले व्हेज, सो त्याला लागून मी एक्स्ट्रा केले. नंतर संपता आणि कोणा बऱ्याच लोकांना गावनाच नाही. तर त्यात म्हणजे कोबी कापूचा आणि म्हणजे सांगा तुमका सकाळची रेसिपी कशी वाटली कमेंट करून. मग आमका अजून अशी रेसिपी बनव खूप मजा येतली कंटिन्यू. तर म्हणजे संपला सगळा बंद केला. आता 8:30 वाजून गेले असत. मग दाखवतो बघा बंद केलं आहे स्टॉल आणि खूप हैराण जाग झालं. आणि एक तुमका सांगूचा होता उद्या माझं स्टॉल बंद असतो. उद्या असा शुक्रवार, कारण उद्या मी जातले असं एक सिरीजच्या शूटला. म्हणजे उद्यापासून आमची शूटिंग सुरू होते उद्या सिरीजची. सो उद्याचं एक दिवस बंद असतो कारण उद्या आमका फुल डे शूटिंग आणि त्या उद्याचं शेड्यूल कंप्लीट करूचा आणि नंतरचा शेड्यूल लागतला आपल्या बीचवर. हां आता आम्ही नाईटला जाऊ शकतो म्हणजे असं स्टॉल वगैरे बंद करून जातलं आहे. हां तर असं विषय आहे. तर उद्या स्टॉल बंद असतो म्हणजे कोण जर येणारे असतले ते प्लीज उद्या येऊ नकात. म्हणजे तुम्ही जो ब्लॉग बघता त्या दिवशी येऊ नकात म्हणजे शुक्रवारी, कारण जो ब्लॉग तुमका उद्या दिसतो ना त्या का लागा. तर जरा असं की सगळं काढतंय कारण माका मंडी घराकडे जाऊन आता ब्लॉग एडिट करूचे असतात. जो तुम्ही आता हे बघता तो प्लस माका आजच व्हिडिओ व्हॉइसवर देऊचो हा, कारण उद्या मी दिवसभर थोडे असले सो माका हे ब्लॉग एडिट करूक नाही गावाची. तर आज कितके जरी वाटले तरी मी आज ब्लॉग एडिट करून शेड्यूल मारून ठेवलेलं आहे आणि मग उद्या ते तुमका दिसतंय. चला हे सगळं क्लीन करते ह्या बघा.